हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू रेसिपी। तर आज आपण बघणार आहोत मसूर डाळचा इन्स्टंट असा होणारा डोसा कसा बनवायचा ते। जसं की तुम्हा सर्वांना माहितीच असेल, मसूर डाळ ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। इट्स अ ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन, फायबर अँड व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. इट्स ऑल्सो contributing टू हार्ट हेल्थ, डायजेस्टिव्ह वेलनेस अँड टू मॅनेज ब्लड शुगर लेवल्स. सो चला तर मग अगदी झटपट बनणारा हेल्दी डोसा बनवायला घेऊया। त्याकरता मी एका बाउलमध्ये 1 कप मसूर डाळ, 1/4 कप जाडे पोहे घेतलेत। आता हे स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेऊया। हे स्वच्छ असं मी 2 ते 3 वेळा धुवून घेतले आणि आता यात पाणी घालून 1 तासभर भिजण्याकरता बाजूला ठेवून घेऊया। डाळ भिजते तोपर्यंत आपण डोस्याकरता लागणारी चटणी कशी बनवायची ते पाहूया। त्याकरता मी 2 कांदे कापून घेतलेत, 4 टमाटर कापून घेतलेले आहेत आणि हे तुम्ही बाकी साहित्य बघू शकता। लसूण, लाल मिरची, उडद डाळ, तीळ आणि हे बाकी सर्व चटणीला लागणारं साहित्य आहे। कढईमध्ये मी तेल गरम करून घेते आहे। त्यात आता चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, 2 लाल मिरची, 1 टेबलस्पून उडद डाळ, 1 टेबलस्पून तीळ हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे आणि याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी भाजून घेतलंय आणि आता यात मी टमाटर टाकते आहे। हे सर्व परत एकदा मिक्स करून घेते आहे। हे मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता मी यात 1 टेबलस्पून मीठ टाकते आहे। त्याने काय होईल ना, टमाटर लवकरात लवकर शिजायला मदत होईल। तुम्ही बघू शकता टमाटर पण मस्त असे शिजलेले आहेत। हे परत एकदा छान असं परतून घेऊया। आता यात मसाले टाकून घेते आहे। लाल तिखट, हळद पावडर, धणे मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि परत हे एकदा परतून घेते आहे। चला तर हे सर्व मस्त असं परतून झालेलं आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घेऊया आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। आता यात आपण तडका मारूया। त्याकरता मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं। त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, उडद डाळ आणि लाल मिरची टाकून तडका दिलाय। हा तडका मस्त असं मिक्स करून घेऊया। तडका मस्त असा रेडी झालेला आहे। आता हा चटणीत टाकून घेऊया आणि अशा प्रकारे डोस्याला लागणारी ही लाल चटणी तयार आहे। डाळ पण भिजून तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे। यात 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि 2 टेबलस्पून दही टाकून हे मिक्सरला वाटून घेते आहे। आता यात थोडंसं पाणी घालून हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेते आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आणि अशा प्रकारे हे डोसा बॅटर रेडी झालंय। यात मी ना काही इनो टाकलंय ना सोडा टाकलंय। परफेक्ट असं डोसा बॅटर रेडी झालेलं आहे। थोडी कन्सिस्टन्सी आणण्याकरता मी यात थोडंसं पाणी टाकून घेते आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी डोशाची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। चला तर मग डोसे टाकायला घेऊया। चला तर मग आता आपण डोसे बनवायला घेऊया। मी तवा गरम करून घेतलाय आणि सर्व बाजूनी त्यावर तूप लावून घेतलंय। आता डोसा टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता किती स्मूथली डोसा टाकला जातोय। मी यात कुठलंही इनो, सोडा किंवा त्याला फर्मेंट पण केलेलं नाही, तरी किती स्मूथली डोसा टाकला गेलाय। हळूहळू सर्व बाजूंनी डोशाचे काठ मी काढून घेते आहे।
आणि हळूच असं त्याला परतणार आणि परत त्या बाजूनेही तूप लावून घेणार आहे. बघू शकता मस्त असा डोसा रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे मी आता माझे सर्व डोसे टाकून घेणार आहेत. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे हा रोजचा आपुलकीचा प्रश्नच प्रत्येकाला असतोच. तर ही रेसिपी प्रत्येकाने एकदा नक्की बनवून बघा. हेल्दी पण आहे आणि चवीला पण उत्तम आहे. तुम्हा सर्वांना नक्की आवडणार. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की बनवून बघा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.